नमस्कार. मी अनुपमा देसाई जवळगी आणि तुमचं माझ्या YouTube चॅनलमध्ये स्वागत आहे. व्हिज्युअलायझेशनचे महत्त्व, व्हिज्युअलायझेशनवर एक अख्खी प्लेलिस्ट केलेली आहे. बऱ्याच वेळेला काय होतं व्हिज्युअलायझेशन करायला घेतो, पण असं वाटतं की नक्की आपल्याला नीट जमतंय का नाही किंवा ते कसं प्लॅन करायचं, ते व्हिज्युअलायझेशनमध्ये काय बघायचं, आपलं स्वप्न पूर्ण झालंय किंवा गोल पूर्ण झालंय, यासाठी कसं करायचं हे थोडंसं कळत नाही. सो मग असं तुमच्या मनात काहीही शंका असतील ना, तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. कारण आजच्या या व्हिडिओमध्ये ॲक्चुअली व्हिज्युअलायझेशन कसं करायचं, म्हणजे तो तो सीन जो असतो आपण म्हणतो, तो कसा प्लॅन करायचा, हे आज मी सांगणार आहे. हे ॲक्चुअली नेव्हिल गॉडर्ड यांचं टीचिंग आहे. तर त्यांनी ते सांगितलेलं आहे, की जो ते म्हणतात नेहमी, आपण आता नेव्हिल गॉडर्ड यांची पण वेगळी प्लेलिस्ट आहे. तुम्ही आधीपासून बघत असाल तर तुम्हाला माहिती आहे, की ते म्हणतात, की कल्पनाशक्तीने वास्तव घडतं आणि मग त्यासाठी ते काय सांगतात, की तुमचं स्वप्न, ध्येय पूर्ण झालेलं आहे. इथपासून तुम्ही व्हिज्युअलायझेशन सुरू करायचं आहे. म्हणजे थिंक ऑफ नॉट ऑफ इट बट फ्रॉम इट, म्हणजे तुमच्या गोलचा सारखा गोल कधी होईल, कसं होईल असा नाही, तुमचं झालेलं आहे असा तुमचं व्हिज्युअलायझेशन पाहिजे आहे आणि ती भावना आणायची आहे, की ते पूर्ण झाल्यावर कसं वाटेल. तर आता सुरुवातीला हे कळत नाही, की कसं कसं करायचं ते का. तर त्यासाठी ते काय सांगतात एक ट्रिक, ते असा विचार करा, की तुम्ही एक सिनेमा करताय. तर आता सिनेमा म्हणजे तुमच्या आयुष्याचा सिनेमा म्हणा, नाटक म्हणा, काही आहे तुम्हाला जे आवडत असेल तसं. तर आता त्याची सुरुवात कशी करायची? तर इमॅजिनल ॲक्ट असं समजा, की जो काही तुम्ही कल्पना शक्ती वापरून जो काही एक सीन करणार आहे, तो तुमचा सिनेमा आहे. आता पहिलं सुरुवात कशी होणार आहे? तर सुरुवातीला सिनेमाचा कोण असतो? निर्माता, निर्माती म्हणजे प्रोड्युसर. तर ते काय करणार, की विषय पाहिजे ना, कशावर सिनेमा करायचा आहे आपल्याला. तर तो विषय ठरायला पाहिजे. मग तुम्हाला तुमच्या बिझनेसमध्ये काहीतरी हवं आहे, नोकरी हवी आहे, तुम्हाला कुठं काहीतरी तुम्ही स्टुडंट असाल तर कुठेतरी ॲडमिशन हवी आहे, कुठली डिग्री हवी आहे, कुठली परीक्षा पास व्हायचं आहे, घर हवं आहे, गाडी हवी आहे, कुठेतरी ट्रिपला जायचं आहे. तर हा तुमचा झाला विषय झाला, की कशाबद्दल हे करायचंय, तुम्हाला काय व्हायचंय? तर हे प्रोड्युसर ठरवणार. आता प्रोड्युसर कुणाला सांगतो बघा, प्रोड्युसर नेहमी दुसरा कोण येतो सिनेमा करताना? दुसरी जी व्यक्ती येते ती म्हणजे असते, ती म्हणजे लेखक, लेखिका, ऑथर आपण म्हणूया, रायटर. तर ती त्याला सांगणार, की मला या विषयाचा पिक्चर हवा आहे. तर आपल्या या ह्याच्यासाठी ना सिनेमासाठी त्या ऑथर किंवा ह्याचं काम खूप सोपं आहे. आता हे आपलेच रोल आहेत बरं का, हे सगळे आपल्याला कोणी सांगणार नाहीये. हे आपणच वेगवेगळ्या रोलनी असा विचार करायचा, की आपल्या सिनेमाला काय-काय लागणार आहे. तर आता लेखक झाला. तर लेखकाचं काय काम आहे? सोपं काम आहे आपल्या पिक्चरचं, की आपल्याला फक्त शेवटचा सीन लिहायचा आहे. तो कसं होतो, कसं मिळतं, कसं स्वप्न पूर्ण होतं, कसं ध्येय पूर्ण होतं, हे काही आधीचं लिहायचं नाहीये. आपल्याला जो क्लायमॅक्सचा सीन असतो बघा नेहमी सिनेमामध्ये, की सगळं एखादी कॉम्पिटिशन असते तर ते जिंकतो हिरो किंवा हिरोईन किंवा एखादी ट्रिप असेल तर ती ट्रिपचं आपण तिथे पोहोचलेलो असू किंवा एखादं ॲडमिशन झालेली आहे तर कॉलेजमध्ये आपण त्या गेलेलो असू. जे काही असेल तो शेवटचा जो सीन असेल क्लायमॅक्सचा, तो त्या लेखकाला लिहायचा आहे. आणि तो कसा ना अगदी खरं वाटेल आणि जितकं रंगून लिहिता येईल, इंटरेस्ट वाटायला पाहिजे ना, क्लायमॅक्स आहे आपल्या ह्याचा. तर मग तो तितका आपल्याला तो इंटरेस्टिंग करायचा आहे, तितका आपल्याला तो छान, जितके त्याच्यात आपण नेहमी म्हणते जसं जितके रंग भरता येतील तितकं त्या सीनमध्ये आपल्या इमॅजिनल ॲक्ट म्हणतात नेव्हिल गॉडर्ड त्याला, त्याच्यामध्ये ते भरायचे आहेत. सो हे झालं दुसरी व्यक्तीचं काम. आता लिहून झालंय, आता पुढे काय? तर पुढे तो सिनेमा करताना दिग्दर्शक म्हणजे डायरेक्टर. तर आता त्या डायरेक्टरचं काय काम असतं, की तो ॲक्टरला हे करतो आणि ॲक्टरकडनं जे काही लिहिलेलं आहे त्याप्रमाणे तो काम करून घेतो. मग आता नुसतं लिहिलेलं नाही, त्याच्यामध्ये त्या ॲक्टरनी त्या भावना पण यायला पाहिजेत आपण बघतो. कारण आपण म्हणतो ना कोणीतरी छान ॲक्टिंग केलंय म्हणजे आपल्याला ते खरं वाटतं. असं ॲक्टिंग असतं जेव्हा, तेव्हा आपण म्हणतो, की ह्यानी किती छान काम केलंय त्या सिनेमामध्ये तसं. सो त्या ॲक्टरचं काय काम असतं, की तो जो सीन आहे, जो आपण लिहिलेला आहे लेखकानी, तो आपल्याला त्या ॲक्टरकडनं त्या डायरेक्टरला करवून घ्यायचा आहे. सो तो चांगला होईस्तोवर करून घ्यायचा आहे. मग सिनेमात सुद्धा आपण म्हणतो ना टेक, रिटेक वगैरे, चांगला नाही झाला टेक तर पुन्हा रिटेक करायचा. सो ह्या डायरेक्टरचं तेच काम आहे, की त्या आपल्या कलाकाराकडनं ते करून घ्यायचंय, की ते खरं वाटण्या इतकं. सो हे झालं म्हणजे ते जो एक डिसिप्लिन असतो, की चांगलं झालंय नाही बघणे आणि रिपीट करून घेणे. जोपर्यंत ते परफेक्ट होत नाही, जोपर्यंत नीट होत नाही, ती भावना नीट येत नाही तोपर्यंत. हे झालं तिसऱ्या व्यक्तीचं काम. आता सगळ्यात महत्त्वाची व्यक्ती चौथी, ती म्हणजे ॲक्टर, ॲक्ट्रेस कोण असेल तसं, हिरो, हिरोईन म्हणा. आपल्या गोष्टीचं तर आपणच आहोत. तर मग चौथ्यानी काय करायचं आहे, की तो जो डायरेक्टर सांगेल तसं तो जो लेखकाने लिहिलेला जो काही सीन आहे,
तो ऍक्ट करायचा आहे. तो स्वतः तिथे ते ऍक्टिंग करायचं आहे. म्हणजे ते आपल्याला आपण त्या सीनमध्ये असणार आहे. आपण ते हे करणार आहे म्हणजे ॲक्चुअली आणि ती भावना आपल्यामध्ये पण आणायची आहे, की ते पूर्ण झालेलं आहे. आपल्याला आपल्या डोळ्यांनी काय-काय दिसतं आहे, काय अनुभवतं आहे, काय आपले सगळे बाकीचे सेन्सेस वापरून काय-काय करता येईल. सो असं ते जितकं खरं वाटेल, इतकं ते आपल्याला करायचं आहे काम. आणि ती भावना पण आणायची आहे, की हे पूर्ण झाल्यावर आपल्याला काय वाटेल? ती व्यक्ती म्हणून स्वप्न पूर्ण झालं, की कसा आनंद होईल, रिलीफ वाटेल, जे काही तुमची भावना असेल, ती भावना पण परफेक्ट यायला पाहिजे. ते डायरेक्टरनी हे करायला पाहिजे, की आता परफेक्ट झालेला आहे आपला शॉट असं. सो डायरेक्टर आपल्याकडनं ते तेवढ्या वेळ काम करून घेणार आहे. कारण व्हिज्युअलायझेशन काही एकदा करून होत नाही. आपण म्हणतो, की जसं मसल ऑफ द माइंड आहे, हे आपण ट्रेन करतोय. तर जिममध्ये जाऊन स्नायू कसे बळकट करताना आपण त्याच्यावर आपल्याला काम करायला लागतं. एकदा जिममध्ये जाऊन तर काहीच फरक पडत नाही. तसं हे मेंटली पण आपल्याला ते सारखं-सारखं करायला लागतं. सुरुवातीला तर जास्त करायला लागतं. एकदा तुम्हाला व्हिज्युअलायझेशनची सवय झाली, आपण ते करू शकलो, तर मग ते ऑटोमॅटिकली नंतर परत-परत व्हिज्युअलायझेशन्स करायला सोपे जातात. सो पहिल्यांदा तुम्ही करत असाल, तर नक्कीच ह्याच्यासाठी थोडासा एफर्ट जास्त लागणार आहे, लक्षात घ्या. सो आता हे झालं, की हे प्लॅनिंग आणि सिनेमाचं एक्झिक्युशन झालं. आपला तो एक छान मिनिटाचा, 2 मिनिटाचा काय असेल तो तुमचा जो शेवटचा सिनेमा आहे, शेवटचा सीनचाच सिनेमा आहे आपला आणि तो कसा करायचा तर असा प्लॅन करून असा विचार करा करताना. आता ते म्हणतात, की त्यांनी स्वतःचा एक अनुभव शेअर केलेला आहे, की असं कसं प्लॅन केलेलं आणि कसं त्याचं एक्झिक्युशन कसा त्यांनी सिनेमा तो इमॅजिनल ॲक्ट कसा तयार केला. सो ते तुम्हाला माहितीच आहे आधी पण स्टोरीजमध्ये सांगितलेलं आहे. ते होते बार्बाडोसचे ओरिजिनली, पण न्यूयॉर्कमध्ये राहत होते, न्यूयॉर्कमध्ये काम करत होते. तर जानेवारी 1946ला ते ॲक्चुअली ह्याला येतात बार्बाडोसला येतात न्यूयॉर्कहून बोटीनं आणि सुट्टीसाठी म्हणून आणि मग त्यांना परत जायचं असतं. त्यांना मेमध्ये त्यांचं काम असतं न्यूयॉर्कमध्ये. पण बोटीनी त्या काळात काही विमानं नाही, तर बोटीने जायला लागायचं. सो ते बोटीचं बुकिंग करायला जातात परतीचं. त्यांनी आधी केलेलं नसतं. जातात तेव्हा लक्षात येतं, की एप्रिलमधली जी बोट आहे ती फुल आहे आणि त्याच्यात अजिबातच जागा नाहीये. आणि एक वेटिंग लिस्टची एक लिस्ट असते त्याच्यात ते आपलं नाव घालून येतात, की काय करणार आता. जायचं तर आहे आपल्याला आणि पुढची जी बोट असते एप्रिल नंतरची ती डायरेक्ट सप्टेंबरमध्ये असते. सो ते म्हणतात सप्टेंबरची तर खूप उशीर होईल. मला मेमध्ये पासून काम आहे. तर म्हणून ते नाव घालून येतात वेटिंग लिस्टवर आणि मग आता विचार करतात, की आता काय काय ह्याच्यावर हे करू? तर त्यांना आधी पण त्यांचे अनुभव तुम्हाला शेअर केलेलेच आहेत. तर त्यांना हे असतं, की मग आता आपण इमॅजिनल ॲक्ट करूया. आपल्या या इच्छेसाठी, की जायला मिळायला पाहिजे म्हणून. मग ते सुरू करतात विचार. तर आता बघा, की ते काय करतात, की एकदा त्या बंदरावर जाऊन बघतात, की ती बोट लांब दिसत असते मोठी शिप. तर ते कसं दिसतं? म्हणजे एखादी गोष्ट आपण म्हणून म्हणतो, की एखादं तुम्हाला स्वप्न असेल ना, तर ते त्याचा काहीतरी पिक्चर असेल, म्हणजे त्याचा फोटो असेल, काहीतरी असेल, तर ते डोळ्यासमोर ठेवा म्हणजे सोपं जातं व्हिज्युअलाइज करायला. मग एखाद्या तुम्हाला ट्रिपला जायचं, तर तुम्हाला अ, अ, काश्मीरला जायचं असेल, आयफेल टॉवर बघायचं असेल, अजून कुठे जायचं, तर तिथलं ते तुम्हाला चित्र असलं, तर तुम्हाला सोपं जातं ते बघायला. तर ते आधी तसं बघा. तसं ते जाऊन ते शिप बघतात, की अशी मोठी शिप असणार आहे परत जायची. मग ते विचार करतात, की आता शिप काय पूर्ण अगदी बंदराला लागत नाही. आत म्हणजे तुम्हाला आधी ह्याच्यावरनं छोट्या बोटीतनं, छोट्या मोटर बोटीतनं किंवा छोट्या बोटीतनं बसून त्या मोठ्या बोटीपर्यंत जायचं असतं, मोठ्या शिपपर्यंत. सो म्हणून ते काय करतात, की आपण ते म्हणतात, की असाच एक इमॅजिनल ॲक्ट करूया, की छोट्या बोटीतनं मोठ्या बोटीत चढतो आहे. आणि ते त्याच्यासाठी काय असतं मध्ये एक गँग प्लॅंक म्हणतात त्याला. म्हणजे एक फळीसारखं असतं बघा, की छोट्यातनं मोठीकडे जायला असं. सो ते असं त्यांचा इमॅजिनल ॲक्टमध्ये ते काय करतात, की छोट्या बोटीतनं आता मोठ्या बोटीत चढत आहेत. त्या छोट्याच्या त्या फळीवरनं हळू आपण जातो तसं. मग त्यांनी ते लॅडर एक्सरसाइज पण मागे शेअर केलाय बघा, की लॅडरवरनं कसं आपण वर जातो, खाली येतो. हे कसं ते आपण मसल ऑफ द माइंडच ट्रेन करतोय तिथे, की ते लॅडरवरनं आपल्याला ते खरं वाटण्याइतकं कसं वर गेलेलं आणि खाली आलेलं असं खरं वाटायला पाहिजे. तसं हे आता अशा आडव्या फळीवरनं जे असं एका छोट्या बोटीतनं मोठ्या बोटीत चाललोय, असा तो सीन करतात आणि मनात भावना काय, की बार्बाडोस सुट्टीला आलेलं आपले घर, बाकीचे सगळे नातेवाईक वगैरे सोडून चाललोय म्हणून थोडंसं ते वाईट वाटत असतं आणि पण आपल्या घरी जायची, परत आपल्या न्यूयॉर्कला जायची, कामाला जायची एक एक उत्सुकता असते, आनंद तो असतो. सो कभी खुशी कभी गम सॉर्ट ऑफ असं असं एक हे असतं त्यांच्या मनात, ती भावना पाहिजे, की इकडचं सोडायचंही थोडंसं वाटत असतं. म्हणजे आपल्याला नेहमीच वाटतं बघा सुट्टीवरनं कुठे जाताना, की सुट्टीवरनं गेलेल्या म्हणजे चाललोय
म्हणून वाईट वाटतं आणि जिथे जायचं आपल्याला पुन्हा आपल्या रुटीनला आनंद असतो. सो ती भावना ते आणायचा प्रयत्न करतात. सो ते म्हणतात, की आता मला पण काही लगेच हे जमलं नाही. एक शांतपणे बसून त्यांनी ते मनात सारखं तो सीन करायचे, की त्या फळीवरनं गँग प्लॅनवरनं चाललेले आहेत अ, अ, आणि ते भावना मनात असं, असं. सो असं सारखं ते रिहर्स करत होते मनामध्ये हा सीन. ॲक्टिंग नीट यायला पाहिजे ना, सगळं ती भावना यायला पाहिजे, तसं वाटायला पाहिजे असंसाठी. आणि हे असं करता मग त्यांना वाटलं, की हां, ठीक आहे बऱ्याच वेळेला करून झाल्यावर आता हे झालेलं आहे बरोबर, की आता आणि मग ते एकदम बरोबर परफेक्ट झालं, ती भावना आली, की हे घडलेलंच आहे आता हे असं. तर मग त्यांनी मग ते आपण आपल्या रोजच्या कामाला लागतो तसं त्यांनी पण आपलं रोजचं काम सुरू केलं. तर दुसऱ्याच दिवशी त्यांना त्या ह्याच्या कंपनीकडनं फोन आला शिपच्या कंपनीकडनं आणि ती बाई म्हणली, की तुम्ही ऑफिसला येऊ शकता का? तुम्हाला 3 सीट अवेलेबल आहेत आणि तुम्ही जाऊ शकता तुम्हाला इंटरेस्ट असला तर. मग ते म्हणले, की "कसं झालं हे?" तर ती म्हणली, "मला कसं झालं माहिती नाही. आमच्या न्यूयॉर्क ऑफिसमधनं मला केबल आलेली आहे, की 3 सीट खाली आहेत, तर पुढच्या कोणाला तरी लोकांना विचारा." मग ते म्हणतात, की "पण माझं तर नाव अगदी शेवटी होतं त्या वेटिंग लिस्टवर. आधी खूप लोकं होते." मग ती म्हणली, "हो, आधीच्या लोकांना पण मी सगळ्यांना फोन केले. पण काही ना काही त्यांची वेगळी कारणं होती. तर ते म्हटले, की "आम्ही लिस्टमध्ये नाव घातलं होतं, पण आम्हाला आत्ता जमत नाहीये जायला. सो आम्ही नाही येऊ शकत. सो म्हणून तुमचा नंबर लागलेला आहे." मग ते म्हटले, की "हो, हो, मला आता इंटरेस्ट आहेच आहे." ते लगेच जातात, त्याचं बुकिंग करतात आणि एप्रिल 20ला ते शिफ्ट तिकडनं निघते. 1 मेला ते पोहोचतात न्यूयॉर्कला. त्यांचं काम असतं मेमध्ये. सो असं हे इमॅजिनल ॲक्ट एकदा आधी कसा करायचा आणि तो वापरून नेव्हिल गॉडार्ड यांनी कसं आपलं मॅनिफेस्टेशन केलं, त्याचं एक छान सोपं उदाहरण आहे. बेसिकली ते प्लॅनिंगचं जे जे असतं, जे ॲक्ट कसा कारण बऱ्याच वेळा लोकांचं येतं, की कसं व्हिज्युअलाइज करू. एखादी आता आपण आजारपणाचं पण हे बघितलं, की क्रिएटिव्ह व्हिज्युअलायझेशन शेवटच्या स्टेपमध्ये काय करायचं. तर त्यासाठी सुद्धा असा विचार केला प्लॅन करताना, की आता हे करायचं सीन ॲक्चुअली लिहून लिहून काढा तुम्ही त्यासाठी तो सीन आधी तुम्हाला लेखकासारखा खरंच आणि मग तो व्हिज्युअलाइज करा. हळू ते भावना आणि हे नक्की येईल आणि तुमच्यातला डायरेक्टर मात्र तो चांगला अगदी हे पाहिजे हां, कडक डायरेक्टर पाहिजे, शिस्तीचा पाहिजे, की जोपर्यंत ते होत नाही ना, तोपर्यंत तुमच्याकडनं त्यांनी करून घ्यायला पाहिजे. सो हे आपणच स्वतःलाच अशा वेगवेगळ्या स्वतःच्या सिनेमासाठी वेगवेगळ्या रोलमध्ये बघा. म्हणजे प्रोड्युसर, रायटर, डायरेक्टर आणि ॲक्टर असे 4 वेगवेगळ्या रोलमध्ये स्वतःला बघा. डायरेक्टरकडनं स्वतः काम करून घ्या स्वतःला. जोपर्यंत ते परफेक्ट होत नाही, त्याला तेवढी प्रॅक्टिस आणि हे लागतेच, तर ते करा आणि मग बघा, की तुमचं इमॅजिनल ॲक्ट किती दिवसात तुमचं सक्सेसफुल होतं आणि ती भावना आली, की तुम्हालाच कळेल, की हे झालेलं आहे असं वाटतं, की जेव्हा ती भावना परफेक्ट येते, तुमचं ते ॲक्टिंग इतकं नॅचरल ॲक्टिंग म्हणतो ना आपण, तसं वाटायला पाहिजे ते सगळं. सो बघा करून, आवडलं तर लाईक करा, इतरांबरोबर शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि असंच पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन विषय घेऊन भेटूया. थँक यू. नमस्कार.